पृथ्वीवरील सजीव. सर्वप्रथम पृथ्वीची उत्पत्ती, पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती, पृथ्वीवरील जीवसृष्टी कशी निर्माण झाली. पृथ्वीची उत्पत्ती आपणा सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो. आपण सर्व ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी कशी घडली, केव्हा घडली, ती आता कशी आहे, तशी पहिल्यापासून होती का, किंवा त्याच्यामध्ये काय बदल झाला, ती बदलली असेल तर तिच्यामध्ये अनेक नेमके कोणते बदल झालेले. सुरुवातीला पृथ्वीची निर्मिती होत असताना सगळे काही धुळीचे कण, बर्फ, माती, वेगवेगळे पदार्थ हे ब्लॅक होल सारखे गोल गोल घुमत होते. त्यानंतर पृथ्वीमध्ये गोल घुमत असताना पृथ्वीच्या आकारामध्ये बदल येत गेलेला आहे. पृथ्वीची गती खूप मोठी होती, पण खूप मोठ्या गतीमधून ती स्थिर होत होत गेली. पृथ्वीमध्ये वेगवेगळे धातू हे मिसळले गेले आणि ते धातू आजही पृथ्वीच्या पोटामध्ये पाहायला मिळतात. शास्त्रीय संशोधनाच्या आधारे मानले जाते की सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग आकाशामध्ये निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. त्याचे नावे पुढे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून अशा पद्धतीने नावे देण्यात आली. पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती. सजीव निर्माण कसा झाला? सजीव हा पाण्यातून निर्माण झालेला आहे. पाण्यामध्ये काही क्रिया घडल्या, त्या क्रियामधून एकपेशीय आणि अनेक पेशीय असे प्राणी निर्माण झाले आणि त्याच्यातून जीवसृष्टीची निर्मिती झाली असावी. या सर्व ग्रहापैकी पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयाची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ 80 कोटी वर्षे लागले. असे मानले जाते की पाण्यामध्ये प्रथम आपले अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. आदिजीव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या एकपेशीय सजीवापासून हळूहळू बहुपेशीय असे प्राणी निर्माण झाले. एकपेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात. एकच पेशीमध्ये त्यांचे जीवन कार्य चालते, तर बहुपेशीय प्राण्यांमध्ये असंख्य अशा पेशी पाहायला मिळतात. आपण आपल्या शरीराच्या मांसल पेशींना जर का चिमटीमध्ये पकडलं तर त्या चिमटीमध्ये लाखो पेशी आपल्याला पाहायला मिळतात. सूक्ष्मजीव हे डोळ्याने दिसत नाही, त्यांना सूक्ष्मदर्शिकाखाली पाहावं लागतं. पृथ्वीची प्राणीसृष्टी. पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती अशा 2 प्रजाती पाहायला मिळतात. प्राण्यांमध्ये वेगवेगळे प्राणी पाहायला मिळतात, तर वनस्पतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात. यापैकी प्राणीसृष्टीचा विचार येथे आपण करणार आहोत. प्राण्यांचे काही वैशिष्ट्यही सुद्धा आपल्याला या पाठातून पाहायला मिळते. प्राणी काय करतात? तर प्राणी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात, श्वासोच्छ्वास करतात, अन्नही खातात, उत्सर्जनही करतात. म्हणजेच प्राणी अन्नावर निर्भर आहे, हालचालही करतो. काही प्राणी प्रजातीमध्ये अंडी घालतात, तर काही पिलांना जन्म देणारे प्राणीसुद्धा पाहायला मिळतात. अशा प्राण्यांमध्ये सुद्धा 2 प्रजाती पाहायला मिळाल्या. एक प्रजात म्हणजे कोणती? तर एक प्रजात अंड्यामधून आपल्या पिलांना जन्म देते, तर काही प्राणी काय करतात? तर काही प्राणी डायरेक्ट पिलांना जन्म देतात. सर्वप्रथम प्रश्न असा पडला होता की सृष्टी निर्माण होत असताना मग कोंबडी आधी की अंड आधी, असा प्रश्न काही जणांना पडला होता. तर सर्वप्रथम असा आहे की एकपेशीय आणि अनेक पेशीय प्राणी तयार झालेले. एकपेशीय आणि अनेक पेशीय प्राण्यांमधून काही प्राण्यांमध्ये गुणधर्मानुसार बदल होत गेले आणि एकपेशीयमधून अनेक पेशीय प्राणी तयार झाले. मग अंडे देणारे प्राणी तयार झाल्याच्या नंतर सर्वप्रथम अंडज प्राणी तयार झाला. मग अंडज प्राण्यांनी काय केलं की पिलांना जन्म दिल्याच्या नंतर तो अंड्यामधूनच पिलू जन्मलंय. पण अगोदर म्हणजे अंडज प्राणी तयार होणे ही निर्मिती सृष्टीमध्ये झाली. म्हणजेच कोंबडी ही अंड्यातूनच निघलेली, पण एक पेशीय प्राण्यांपासून अनेक पेशीय प्राणी तयार झाले आणि अनेक पेशीय प्राण्यांपासून त्यांच्या संकरामधून
अंडज प्राणी आणि डायरेक्ट पिलांना जन्म देणारे असे प्राणी तयार झालेले. तर ही प्राण्यांमधले जे काही बदल होते, हे प्राण्यांमधले बदल आपल्याला लक्षात घेऊन वातावरणामध्ये जसा जसा बदल येईल तसं तसं मानवालाही बदलावं लागतं, हे आपल्याला जीवसृष्टीमधून पाहायला मिळतं.